कुंभारवाडी तालुका पन्हाळा येथे दूषित पाण्यामुळे तापाचे 52 रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्यामुळे ग्रामस्थांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. दरम्यान आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या रुग्णांवर कोल्हापुरातील CPR रुग्णालयासह कळे प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अवघ्या 500 लोकवस्तीच्या गावात तापाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान बुधवारी आरोग्य सहाय्यक संचालक घेवताप डॉक्टर संजय रणवीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहम्मद देशमुख व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश गायकवाड यांनी गावाला भेट दिली. नळपाणी योजनेची पाहणी करून आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. गेल्या 10 दिवसापासून गावात तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. प्रत्येक घरात रुग्ण दिसून आल्याने ग्रामपंचायत प्रशासनानं आरोग्य विभागाला माहिती कळवली. मात्र कळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली. दरम्यान पंचायत समिती सभापती रवींद्र पाटील यांनी गावाला भेट देऊन आढावा घेतला. स्वतःच्या वाहनातूनच रुग्णांना दवाखान्यात पोहोचवले. तातडीने आरोग्य सुविधा पुरवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या. दरम्यान आरोग्य विभागाच्या वतीने गावाची पाहणी केली. नळपाणी योजनेचे तुंबलेल्या गटारामधून गेलेली पाईप लिकेज झाल्याने गावात दूषित पाणी पुरवठा झाला आहे. हेच दूषित पाणी प्यायल्यामुळे गावात तापाची साथ पसरल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. गटारातून गेलेली पाईप कट करून अन्य मार्गाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. घर टू घर रुग्णांची तपासणी करण्यात आली असून आरोग्य विभागाचे एक पथक गावात ठाण मांडून आहे. गावातील सर्व पाण्याच्या स्रोतांचे नमुने घेण्यात आले असून 7 आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. दूषित पाण्यामुळेच गावात 52 तापाचे रुग्ण आढळले असून त्यातील 7 जणांना टायफॉइड झाला आहे. सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून 7 आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. रुग्णांसाठी खास रुग्णवाहिका उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेवर भर द्यावा असे आवाहन आरोग्य सहाय्यक संचालक डॉक्टर संजय रणवीर यांनी केले आहे. नमस्कार, मी डॉक्टर संजय रणवीर, सहाय्यक संचालक वैद्यकीय तथा युताप सहाय्यक संचालक कोल्हापूर. तर आपल्या कुंभारली गावामध्ये कळे PSCच्या अंतर्गत आज व्हिजिट देण्यात आली. तर इथे टायफॉईडचे पेशंट असल्याचं आम्हाला कळालं होतं. त्यामुळे आम्ही गावाला व्हिजिट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राला पण व्हिजिट दिली. तर तिथं आपल्याला एकूण रुग्ण आपल्याकडे 42 रुग्ण आता आहेत. त्याच्यामध्ये 8 रुग्ण हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि 15 रुग्ण हे आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ॲडमिट आहेत. तर यांचे सगळे उपचार झालेले आहेत. प्रायव्हेटमधले 8 पैकी 2 रुग्ण घरी आहेत. बाकीचे रुग्ण सगळे चांगले आहेत. म्हणजे कुणाची तब्येत असे कॉम्प्लिकेशन वगैरे असं काही आढळून येत नाही. तर गावाला जेव्हा भेट दिली असता आपल्याला पाईपलाईन जिथे लिकेजेस आहेत, जे गटार वगैरे आहे ते तुंबल्यामुळे, ते दूषित पाणी पाईपलाईनमध्ये गेल्यामुळे, ते पिण्यात आल्यामुळे ते रुग्णसंख्या वाढलेली आहे. तर ते एक आपल्याला युद्धपातळीवर काम करण्यासंदर्भात आपण संबंधित ग्राम विकास अधिकारी आहेत त्यांना सांगितलेलं आहे. आपली आरोग्य यंत्रणा इथं काम करत आहे. आपलं जे पथक आहे 24 तास आपण इथे डॉक्टर, एक सिस्टर, एक शिपाई आणि 24 तास ॲम्ब्युलन्स अवेलेबल राहील याची आपण दक्षता घेतलेली आहे. त्याबरोबरच औषध पुरवठा, आपलं IV लाईन असतील, IV बॉटल, मेडिसिन असेल, इंजेक्टेबल असेल, हे पण आपण इथे 24 तास उपलब्ध करून ठेवलेलं आहे. इथून आपल्याला जर वाटलं तरच आपण पुढे पेशंट प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवतो किंवा मग इथल्या इथे आपण तापाचे जे रुग्ण आहेत त्यांचं तपासणी करून इथल्या इथे औषधोपचार करतो. त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही आहे. फक्त जनतेला एवढंच एक आव्हान आहे की सगळ्यांनी पाणी उकळून पिणे, एक 20 मिनिटं तरी पाणी उकळलेलं असावं आपलं, आणि ते पाणी, त्याशिवाय इतर कुठलं काही पाणी इतर ठिकाणचं पिऊ नये. जी पाईपलाईन ब्लॉकेज आहे किंवा जिथे लिकेज आहे ते आपण सध्या तात्पुरतं बंद केलेलं आहे. त्यामुळे याच्या पुढे नवीन पेशंट होणार नाहीत याची आपण एक काळजी घेतोय. त्यानंतर जे वैयक्तिक स्वच्छता आहे या बाबतीत पण आपण एक आवाहन केलेलं आहे. गावात दौंडी देऊन सगळ्यांना एकत्र बसून एक गट सभा करून त्या सगळ्यांना आरोग्यविषयक शिक्षण देण्याबद्दल ते पण सांगितलेलं आहे. आहारामध्ये काय असावं, साधं जेवण, तेलकट वगैरे पदार्थ खाऊ नये. टायफॉईडमध्ये एक दुष्परिणाम म्हणून ह्या काळजी घेणं खूप गरजेचे असतात. तर एकंदरीत सगळं आपण एक सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यापरीनं आपलं कामकाज आरोग्य यंत्रणा आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त याने एक चांगल्या प्रकारे आपण हे कंट्रोल करू शकू आणि याच्या पुढे रुग्ण वाढणार नाहीत याची आपण दक्षता घेत आहोत. पाण्याचे काही नमुने तुम्ही घेतलेले आहेत, तर काय त्या तपासणीत निष्कर्ष आलेला आहे? ह्याच्यामध्ये पाणी नमुने टोटल आपल्याकडे 8 नमुन्यामध्ये आपल्याला जे आता घेतले त्यामुळे ते आता ते पॉझिटिव्ह नाही आहेत, म्हणजे दूषित आढळत नाहीत. पण याच्या अगोदर घेतलेले होते त्याच्यामध्ये दूषित आढळत होते. त्यामुळे हे आता जे आले तर त्यांनी करेक्शन केल्यानंतरचं आहे. त्यामुळे दूषित आता ह्यानंतर होणार नाही ह्याची आपण दक्षता घेतलेली आहे. आता टोटल एकूण किती रुग्ण आढळलेले आहेत? टोटल आपल्याकडे 42 रुग्ण आहेत. म्हणजे प्रायव्हेटला 8 आहेत आणि PSCला 15. टोटल सॅम्पल जे घेतोय आपण 111 रुग्णांचं. घर टू घर जाऊन अशी तपासणी वगैरे हा, ते तर केलेलंच आहे. शिवाय आपल्याकडे जे येतात पेशंट ताप आलाय म्हणून त्या प्रत्येकाचं सॅम्पल आपण
HLL लॅब आहे आपली, तर आपले त्यांच्याकडून मार्फत आपण ते तपासले जातं. फक्त हे दूषित पाण्यामुळे घडले की अजून काही दुसरं कारण आहे असं वाटतं नाही, तुम्हाला? तेच कारण आहे. एकतर दूषित म्हणजे आम्ही जेव्हा गावामध्ये फिरती केली किंवा मेन टाकीला जेव्हा व्हिजिट केली, तर मेन टाकीला तर नाही, पण जे गावामध्ये पाईपलाईन आले तर काही ठिकाणी गटारामधून पिण्याचं पाईपलाईन गेलेली आहे आणि ते गटार तुंबलेलं आहे. त्यामुळे ते पाणी जे तुंबलेलं आहे ते त्या गटारामधून, त्या पाईपलाईनमधून पिण्याच्या पाण्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे ते पाणी जे पिण्यात आलंय ते सगळ्या रुग्णांना एकाच लाईनमध्ये जास्त प्रमाणात ते आढळले. त्यामुळे तिथून सोर्स आपला इन्फेक्शनचा आहे असं आपण म्हणू शकतो. हे मुख्य सोर्स मुख्य सोर्स ते आहे. त्यामुळे तोच सोर्स कट केलाय आपण, ते प्यायला आपण अलाउड केलेलं नाही आणि अल्टरनेटिव्ह त्यांना सांगितलेलं आहे की दुसरी अरेंजमेंट करावं. चालतं सर, थँक्यू. येस, थँक्यू.